राज्यात आज ही वीट भट्टीवर दगडखाणीत श्रमणारी 2,18,799 बालकं शिक्षणापासून वंचित आहेत असं शासनाचं म्हणणं आहे। मात्र प्रत्यक्षात हा आकडा 10 लाखांहूनही अधिक आहे। शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पाठीवरचं ओझं मापित फिरणाऱ्या संवेदनशील शिक्षण मंत्र्यांचं वीट भट्टीवर दगडखाणीत उसाच्या मळ्यात राबणाऱ्या शिक्षणापासून उपेक्षित राहिलेल्या या मुलांकडे कधीतरी लक्ष जाईल का? भूक या एका असहाय्यतेभोवती फिरणारी या मुलांची आयुष्य शाळेत जायचं स्वप्नही पाहू शकत नाहीत। पोटाच्या भुकेसाठी रोज विटांचा भार वाहून मोडणाऱ्या त्यांच्या पाठीवर कधीतरी दप्तर येईल का? की आई बापाच्या दारिद्र्याचा शाप वागवीत यांच्या अशा अनेक पिढ्या शिक्षणाविनाच निघून जातील। अरे शिक्षण शिक्षण नाही आमच्या कपाळी, शाळा पाटी दप्तर नाही, नेतो विटांच्या पखाली, बाप झुंजे जगण्याशी, कोठून आणील दप्तर पाटी, तान्हुल्या झाडा टांगुणी, माय राबते ओलेती, साहेब कौतुके फिरतो, ओझे मापी दप्तरांच्या, विटा वाहुनी मोडतो, काटा पाठीचा मोचा, एकावरी एक रचेतो, डोईवरी 12 विटा, कार मापित फिरशी, ओझी दप्तरांची उगा, सांगा कुणिया साहेबा, नापाया भार डोईचा, बघ जाईल तुटोनी, काटा तुझ्या वजनाचा। शिक्षण हक्क कायदा येण्यापूर्वी विधायक संसद सारख्या स्वयंसेवी संस्था राज्यातल्या प्रत्येक वीटभट्टीजवळ भोंगा शाळा सुरू करून या श्रमणाऱ्या बालकांपर्यंत शिक्षणाचा प्रकाश पोहोचवत होत्या। परंतु शिक्षण हक्क कायदा आल्यानंतर वंचित बालकांना अनौपचारिक शिक्षण देणाऱ्या या साऱ्या शाळा शासनानं बंद केल्या। या मुलांच्या श्रमाच्या ठिकाणापासून